हरी जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण जय जय राम कृष्ण पाहता लोचनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी सुख झाले हो साधनी विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा बहुत सुकृताची जोडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी म्हणून विठ्ठली आवडी विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा आगर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर बाप रखुमा देवीवर विठ्ठल बरवा विठ्ठल बरवा माधव जय जय राम कृष्ण हरी 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 राम कृष्ण हरी जय जय राम जय राम कृष्ण हरि जय जय राम जय जय राम जय जय राम भक्ती प्रेमा विण ज्ञान नको देवा प्रेमा विन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमा विण ज्ञान नको देवा प्रेमा विन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी अभिमान नवा तया माझी अभिमान नवा तया माझी प्रेम सुख देई 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 प्रेमा विण नाही समाधान प्रेमा विन नाही समाधान प्रेमा विन नाही समाधान रांडवेने जेवी शृंगार पै केला 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 प्रेमा विण झाला ज्ञानी तैसा प्रेमा विन झाला ज्ञानी तैसा प्रेमा विन झाला ज्ञानी तैसा एका जनार्दनी प्रेम अति गुढ एका जनार्दनी प्रेमाती गुण एका जनार्दनी प्रेम अति गुढ एका जनार्दनी प्रेमाती गुण अनुभवी सुरवाड जाणतील अनुभवी सुरवाड जाणतील अनुभवी सुरवाड आ प्रेम सुख देई 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 प्रेमा विण नाही समाधान प्रेमा विन नाही समाधान प्रेमा विन नाही समाधान विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई जय जय विठोबा रखुमाई
भक्ती प्रेमाविन ध्यान नको देवा भक्ती प्रेमाविन ध्यान नको देवा भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविन ध्यान नको देवा भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई अभिमान नित्य नवा तया माझी अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेम सुख दे प्रेमाविन नाही समाधान आ प्रेमाविन नाही समाधान प्रेमाविन नाही समाधान प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान समाधान प्रेमाविन नाही समाधान प्रेमाविन नाही समाधान प्रेम सुख दे 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 प्रेम सुख विठ्ठल 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 विठ्ठल
पुराणादी गीताख्य शास्त्रे शिवा आमनांते सदा मत्स्य कीर्तिमु श्रोत्रिया व्यासदेवर्षिवर्या तथा विठ्ठलं तं नमामि प्रभुं सर्वदा पांडुरंगा करू प्रथम नम पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन पांडुरंगा करू प्रथम नमन आ दुसरे चरण संताची त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू दुसरे चरण संतांचे त्यांच्या कृपादाने कथेचा विचारू त्यांच्या कृपादाने कथेचा विचार जनकसुता जगजननी जानकी अतिशय प्रिय करुणा निदान की ताके जुगपद कमल मनावो जासु कृपा निर्मलमती पावो मंगल भवन मंगलहारी द्रवभूसु दशरथ अजिर बिहारी मंगल भवन मंगलहारी उमा सहित यही जपत मुरारी विठ्ठल 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 भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवातया माझी प्रेम सुख देई प्रेमाविण नाही समाधान रांडवेने जेवी शृंगार पैकेला प्रेमाविण झाला ज्ञानी तैसा प्रेम सुख देई प्रेमाविण नाही समाधान एका जनार्दनी प्रेमाती गोड एका जनार्दनी प्रेमाती गोड अनुभवी सुरवाड जाणतील प्रेम सुख देई प्रेमाविण नाही समाधान विठ्ठला विठ्ठला भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई प्रेमाविण नाही समाधान। आज या ठिकाणी कीर्तनरूपी सेवेकरिता निवडलेला अभंग विश्वसंत शांतीब्रह्म श्री संत एकनाथ महाराज यांचा असा अभंग आहे। श्री संत एकनाथ महाराज या अभंगाच्या माध्यमातून भगवान परमात्म्याच्या पुढे मागणी करतात विठ्ठला 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 शांतीब्रह्म एकनाथ महाराज भगवंताला मागणी करतात भगवान परमात्म्या मला बुद्धी दे पण बुद्धी मला कशाची दे भक्ती करण्याची बुद्धी मला दे पण ती भक्ती कशी पाहिजे प्रेमयुक्त भक्ती पाहिजे ज्या भक्तीमध्ये प्रेम नसेल ते भक्ती महत्त्वाची नाही आणि अशी प्रेमयुक्त भक्ती करण्याची बुद्धी मला दे असे श्री संत एकनाथ महाराज म्हणतात। नाथांना माहीत होतं प्रेम दोन प्रकारचं आहे एक सकाम प्रेम आहे दुसरं निष्काम प्रेम आहे। सकाम भक्ती आहे दुसरी निष्काम भक्ती आहे। भक्तीचे तीन प्रकार आहे एक तमगुणी भक्ती दुसरी रजोगुणी भक्ती तिसरी सत्वगुणी भक्ती। नाथ महाराज अभंगाच्या माध्यमातून तमोगुणी भक्ती मागत नाहीत रजोगुणी भक्ती मागत नाहीत आणि सत्वगुणी भक्ती मागितल्याशिवाय राहत नाही विठ्ठला विठ्ठला सत्वगुणी भक्ती याचा अर्थ ज्या भक्तीमध्ये निष्काम प्रेम आहे याला म्हणतात सत्वगुणी भक्ती ज्या भक्तीमध्ये सकामता याला म्हणतात तमोगुणी भक्ती याला म्हणतात स्वार्थी भक्ती। म्हणून नाथ बाबांना माहीत होतं स्वार्थी भक्ती कल्याण करू शकणार नाही स्वार्थी भक्ती सुख देणार नाही स्वार्थी भक्तीपासून समाधान मिळणार नाही। नाथ महाराज म्हटले भक्ती पाहिजे पण प्रेमयुक्त भक्ती पाहिजे त्या प्रेमयुक्त भक्तीचं फल काय तर जीवनामध्ये मला सुख प्राप्त होईल समाधान प्राप्त होईल म्हणून एवढ्या करता सांगतोय नाथ महाराज म्हणतात मला भक्ती दे अभंगाच्या पहिल्या चरणात भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा
प्रेमाविन ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा. अभिमान नित्य नवा दया मावी. अभिमान नित्य नवा दया मावी. प्रेम सुख देई. प्रेम सुख देई. प्रेम सुख देई. प्रेम सुख देई. अभिमान नित्य नवा दया माझे. अभिमान नित्य नवा दया माझी. प्रेम सुख देई. प्रेम सुख देई. प्रेम सुख देई. प्रेम सुख देई. नाथ महाराज म्हणतात मला भक्ती दे, पण भक्ती प्रेमयुक्ती दे आणि भक्ती करण्याचं मला ज्ञान दे. हे भगवान परमात्म्याला का म्हणतात? भगवान परमात्मा देणारा आहे म्हणून म्हणतात. विठ्ठला विठ्ठला भगवान परमात्मा सर्वांना बुद्धी देतो. ददामि बुद्धी योगांतम येन मामुपयान्ति ते. भगवान परमात्मा स्वतः सांगतात मी सर्वांना बुद्धी देतो. मग मला बुद्धी कशी पाहिजे? ते बुद्धी सात्विकी बुद्धी पाहिजे. रजोगुणी बुद्धी नको, तमोगुणी बुद्धी नको. आणि सात्विक बुद्धी म्हणजे प्रेमयुक्त भक्ती करणे. याला म्हणतात सात्विक बुद्धीचं भगवान परमात्म्याच्या पुढं दान मागणे. विठ्ठला विठ्ठला विठाला 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 आज आम्ही जगामध्ये पाहतो, आज आम्ही जगामध्ये प्रेम पाहतो. पण प्रेम दोन प्रकारचं आहे. एक प्रेम जगाला खड्ड्यामध्ये घेऊन चाललेलं आहे आणि दुसरं प्रेम भगवान परमात्म्यापर्यंत पोहोचवणार आहे. मास अतिशय महत्वाचा आहे. आता श्रावण महिना आलेला आहे. श्रावण महिन्यामध्ये श्रावण पौर्णिमा आहे. पौर्णिमेचं फार मोठं महत्व आहे. पौर्णिमेच्या दिवशी महाराज 3 महत्व आहे. पौर्णिमेच्या दिवशी एक विद्वान समाज उपनयन संस्कार करतो. दुसरा ज्यांच्यावरती जीवन जगतो ना त्यांची पूजा करतो. तो म्हणजे माझा असणारा बांधव कोळी समाज हा समुद्राची पूजा करतो आणि समुद्रामध्ये पूजा करून समुद्राकरता नारळ सोडतो. विठ्ठला विठ्ठला आणि तिसरं श्रावणी पौर्णिमेचं महत्व म्हणजे त्याला रक्षाबंधन म्हणतात. रक्षाबंधनात आलेलं आहे. रक्षाबंधनाचं फार मोठं महत्व आहे. जगामध्ये महाराज भारत देश अतिशय पवित्र आहे आणि भारत देशामध्ये असणारे सण हे अतिशय पवित्र आहे. ते सण कशा करता निर्माण झाले? हे सण प्रत्येक जीवाचं अंतकरण, प्रत्येक जीवाचं जीवन पवित्र करण्याकरता निर्माण केले. विठ्ठला विठ्ठला रक्षाबंधनाच्या दिवशी बहीण भावाला राखी बांधती. याला म्हणतात राखी पौर्णिमा आपल्या मराठी भाषेमध्ये. राखी बांधती. बहिणीचं कर्तव्य आहे भावाला राखी बांधणे, पण भावाचंही कर्तव्य आहे बहिणीचं रक्षण करणे. विठ्ठला विठ्ठला राखी किती रुपयाची याला महत्व नाहीये. राखीची किंमत काय याला महत्व नाहीये. पण राखीचा जो धागा आहे ना, या धाग्याने ती भावाला बांधून घेते. बाबा तुला मी धागा बांधला, तू माझं रक्षण कर. जर का भावाने रक्षण केलं नाही ना तर समजावं त्याला धाग्याचं महत्व समजलंच नाही. विठ्ठला त्या राखीमध्ये काय महत्व आहे तुम्हाला उदाहरण सांगतोय. अभिमन्यूला कुंती मातेने राखी बांधली, इंद्राणीने इंद्राला राखी बांधली आणि राणी कर्मवतीने महाराज हुमायूला राखी बांधली होती. बरं का, संकटाला राणीवरती सोकियांनी रक्षण केलं नाही. तिनं पत्र लिहिलं आणि पत्रामध्ये राखी दिली. सांगितलं दादा तू माझा भाऊ आहेस, मी तुला राखी बांधलेली आहे, तू माझं रक्षण कर. सोकीय धावून आले नाही, पण जातीचा मुसलमान बहिणी करता धावून आल्याशिवाय आला नाही. विठ्ठला 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 विठ्ठला
समाजाचं नाही, महत्व जातीचं नाही, महत्व आहे ते रक्षाबंधनाचं महत्व आहे, महत्व आहे ते राखी पौर्णिमेचं महत्व आहे, आणि महत्व आहे ते धाग्याचं महत्व आहे. पण बहिणीचं कर्तव्य आहे, गरीब भावाला बघाव तर हाताला राखी भेटत नाही, आणि श्रीमंत भावाला बघाव तर राखी बांधण्याकरता जागाच उरत नाही. विचार करा, श्रीमंत भावाच्या हाताला राख्या इतक्या असतात, किती किती किमतीच्या असतील सांगता येत नाही, पण गरीब भावाच्या हाताला राखी बांधत नाही. मी तर म्हणतो, स्वतःची बहीण स्वतःच्या भावाला राखी बांधेल, पवित्र नातं आहे, दृष्टी पवित्र होईल. पण मला एक सांगायचंय, या निमित्ताने त्या बहिणींनी घरच्याही भावाला राखी बांधावी आणि शेजारच्या भावांनाही राखी बांधावी, म्हणजे आपल्या संपूर्ण परिसरामधलं वातावरण पवित्र बनल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला 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 आणि ज्या दिवशी वातावरण पवित्र बनेल त्या दिवशी या देशामधली कुठलीही बहीण असुरक्षित राहणार नाही. म्हणून याकरता राखी पौर्णिमेचं फार मोठं महत्व आहे. मला पुढे सांगायचंय, याच्यामध्ये सकामता आली. तुकोबाराय म्हणले, जर राखी पौर्णिमेमध्ये निष्काम प्रेम केलं ना तर समजावं खरं त्या बहिणीचं भावावरती प्रेम आहे. पण तुकोबाराय म्हटले, जोवरी चाले मोठा धंदा तोरी बहीण म्हणे दादा दादा. आम्ही व्यवहारामध्ये पाहतो, भावाचा धंदा मोठा चालला तर भावाच्या हाताला राख्या भरपूर असतात, आणि भावाचं दिवाळं निघालं तर बहीण भावाकडे जायला तयार नाही. विठ्ठला विठ्ठला निष्काम प्रेम पाहिजे. बहिणीचं भावावरती निष्काम प्रेम, भावाचं बहिणीवरती निष्काम प्रेम. निश्चित सांगतोय, तुम्ही पवित्र अंतकरणाने राखी बांधा, रक्षाबंधन करा, तर भाऊ सुद्धा मारा धावून आल्याशिवाय राहणार नाही. उदाहरण सांगतो तुम्हाला, असा प्रसंग घडला, महाभारतामध्ये प्रसंग घडला. कौरवानी पांडवांच्या युद्धामध्ये पांडव द्यूतकर्मामध्ये हरलेले आहेत, आणि त्या द्यूतकर्मामध्ये पांडवांनी स्वतःची पत्नी द्रौपदी सुद्धा दावावर लावलेली आहे. द्रौपदीला ते हरलेले आहेत. शेवटी कौरवांना असं वाटलं का हिच्यापासून आम्हाला खूप त्रास दिलेला आहे, म्हणून या सभेमध्ये आता इथं वस्त्रहरण केल्याशिवाय राहायचं नाही. पण कौरवांची मांदी आडी. कुणाची मांदी आडी? कौरवांची मांदी आडी, म्हणजे संपूर्ण दूचाच उच्चार. विठ्ठला 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 सभा भरलेली आहे. सभेमध्ये भीष्माचार्य आहेत, सभेमध्ये कृपाचार्य आहेत, सर्व सभेमध्ये महान महान राजे आहेत, आणि त्या सभेमध्ये काय सांगावं, मला स्वतःचे असणारे शक्तिमान 5 पती सुद्धा आहेत. सांगितलं दुर्योधनाने, दुःशासनाईनी माझा अपमान केलेला आहे, ला सभेमध्ये ओढ, आणि हिची वेणी ओढून सभेमध्ये आण, आणि हिचं वस्त्रहरण करण्याकरता सुरुवात कर. महाराज, हा दुर्योधनच. अजूनही त्यांची मांदी आडी गेली नाही बरं का, लक्षात आलं का? अजूनही दुःशासन गेले नाहीत. ज्या ते असे प्रकार घडतात ना, समजावं अजूनही ते आहेत. विठ्ठला विठ्ठला अजूनही ते आहेत. म्हणून काय सांगावं मला, कौरवी पांचाळी सभे माझी आणली, वस्त्रे हरण वस्त्र कैशी झाली माऊली. महाराज, काय सांगावं, त्या दुष्ट कौरवाने दुःशासनाने द्रौपदीची वेणी ओढली आणि भरसभेमध्ये आणली. नुसता सभेमध्ये आणली नाही तर काय सांगावं, मला वस्त्र फेडण्याकरता सुरुवात केली. अशा अवस्थेमध्ये तिला असं वाटलं माझे शक्तिमान पती आहेत, म्हणून त्यानं पतिराजांना सांगितलं, हो तुम्ही माझे पती आहात, 1 नाही 5 पती आहात, माझं रक्षण करा. पण त्यांनी सांगितलं, आम्ही तुला दुत्यामध्ये हरलेलो आहे, आता आम्ही काही करू शकत नाही. तिला असं वाटलं माझे पती आता काही करू शकत नाही. पण या सर्व सभेमध्ये असणारा दैदिप्यमान जो असा वयोवृद्ध आहे, तपोवृद्ध आहे, त्यांचं नाव होतं भीष्माचार्य. सांगितलं, भीष्म पितामह, आपण तरी माझं रक्षण करण्याचा प्रयत्न करा. भीष्म पितामहाने काय सांगावं महाराज, खाली मान घातली, पण खालचं वरती बघायला तयार नाही. त्याचं एक कारण, दुष्टाचं अन्न खाल्लं होतं, आणि अन्न खाल्ल्यामुळे भीष्म पितामह खालचं वरती बघण्याकरता तयार नव्हते. विठ्ठला विठ्ठला नियम आहे बरं का, अन्न
कुणाचं गाव यालाही शास्त्र आहे बरं का. कुणाचंही अन्न खाऊ नये आणि पवित्र अन्न खाल्ल्याशिवाय राहू नये. मला पुढे एकच सांगायचं आहे. भीष्म पितामहनं खाली मान घातली आणि त्यावेळेला तिला वाटलं आता माझं कोणी रक्षण करणारा नाही, माझे पती रक्षण करू शकत नाही, भीष्म पितामह रक्षण करू शकत नाही. आता एकच, ज्याला मी राखी बांधली ना मी त्याला हाक मारतीये आणि त्याचा धावा करतीये. माझा भाऊ माझं रक्षण केल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला आणि द्रौपदीचा राखी बांधलेला मानलेला भाऊ म्हणजे भगवान कृष्ण परमात्मा. द्रौपदीने हाक मारली, कृष्णा धाव रे लवकरी, संकट पडले भारी, हरी तू आमुचा कैवारी, आले विघ्न निवारी. सांगितलं कृष्णा माझ्यावरती संकट आलं, मी तुझी बहीण आहे, बहिणीचं रक्षण करणे हे भावाचं कर्तव्य आहे. महाराज काय सांगा हो. द्रौपदीने भगवान कृष्ण परमात्म्याला हाक मारली आणि द्रौपदी म्हणती, कोठे गुंतलाशी द्वारकेच्या राया, वेळ का सकया लाविला. महाराज द्रौपदीची हाक भगवान कृष्ण परमात्म्याने ऐकली. भगवान कृष्ण परमात्मा धावून आले, पण धावून यायच्या अगोदर स्वतः वस्त्र बनले. विठ्ठला 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 याला म्हणतात बहिणीचं भावाविषयी निष्काम प्रेम, निस्वार्थी प्रेम. तर असं प्रेम असेल ना तर बहिणी करता महाराज जीव तर धावून येईलच, पण देव सुद्धा आल्याशिवाय राहणार नाही. विठ्ठला विठ्ठला प्रेम महत्वाचं आहे. प्रेम सकाम, दुसरं निष्काम. संसारामध्ये सकाम प्रेम करणारी माणसं आहेत, निष्काम प्रेम कोणी करण्याकरता तयार नाही. ज्या दिवशी महाराज संसारामधला प्रत्येक मनुष्य निष्काम प्रेम करेल ना त्या दिवशी या जगामध्ये भांडण आणि संघर्ष आणि वादविवाद हा राहणारच नाही. विठ्ठला 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 घरामध्ये बघा ना तुम्ही, घरामध्ये सर्वांचं सारखं प्रेम असतं का? नाही नाही. पतीवरती वेगळं प्रेम, पत्नीवरती वेगळं प्रेम, सासूवरती वेगळं प्रेम, सासूचं सुनेवरती वेगळं प्रेम. विचार करा, या देशामधली सून सुरक्षित केव्हा होईल? जेव्हा ही सून आई म्हणून सासूवरती प्रेम करेल त्या दिवशी समजावं ही सून सुरक्षित होईल. जेव्हा या देशामधली सासू सुनेवरती मुलगी म्हणून खरं प्रेम करेल, निष्काम प्रेम करेल, पवित्र प्रेम करेल, त्या दिवशी या देशामध्ये वादविवाद होणार नाही, घरामध्ये भांडणं होणार नाही, पती पत्नीचा घटस्फोट होणार नाही आणि यांच्या जीवनामध्ये कधी असमाधान येणार नाही. विठ्ठला विठ्ठला भगवान परमात्मा हे प्रेम देणारा प्रेम भंडारी आहे बरं का. प्रेम देवाचे हे देणे. भगवान परमात्मा प्रेम देतोय म्हणून तो तुकोबारा एक ठिकाणी म्हणतात, तुका म्हणे देवा प्रेम बातुके पाठवा, प्रेम बातुके पाठवा, प्रेम बातुके पाठवा. तुका म्हणे देवा प्रेम बातुके पाठवा, प्रेम बातुके पाठवा, प्रेम बातुके पाठवा. का म्हणे देवा प्रेम भातुके पाठवा. तुकोबारा म्हणले देवा मला दुसरं काही नको रे, मला प्रेम रूपी भातुक पाठव बरं का, मला दुसरं काही नको. म्हणजे संत दुसरं काही मागत नाही आणि भक्ती प्रेम मागितल्याशिवाय राहत नाही. जरी ज्ञानी असेल पण भक्ती नसेल आणि भक्तीमध्ये प्रेम नसेल तर तुकोबारा म्हणले त्याला काही सुद्धा किंमत नाही. विठ्ठला 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 म्हणजे जीवालाही प्रेम आवडतं, देवालाही प्रेम आवडतं, पण जीवाकडे सकाम प्रेम आहे, देवाकडे निष्काम प्रेम आहे. म्हणून देवाला प्रेम मागावं
आणि देवाला सांगावं मला प्रेम दे, मला भक्ती करण्याचं प्रेम दे, भक्तीमध्ये प्रेम दे आणि ही करण्याची बुद्धी दे. ते प्रेम कसं पाहिजे? ते निष्काम प्रेम पाहिजे. भगवान परमात्मा स्वतः गीतेमध्ये म्हणतात, अनन्या चिंतयेन माम हे जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहं. मग निशिंभा उल्लासे मद अर्पावयाचे निमिषे फळ एक आवडे तैसे बलतयासे. भगवान परमात्म्याला फळ का असते ना? भगवान परमात्मा पंचपक्वान खात नाही. भगवान परमात्मा प्रेमा करता काय सांगाव, काही जरी असेल तर खाल्ल्याशिवाय राहत नाही. अजून सांगू, विष जरी असेल ना तरी पेल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला विठ्ठला. भगवंताला प्रेम आवडतं. जनाबाई म्हणतात, थोर प्रेमाचा भुकेला, थोर प्रेमाचा भुकेला, ओर प्रेमाचा भुकेला, ओर प्रेमाचा भुकेला. आजी दुष्काळ तयाला, आजी दुष्काळ तयाला, थोर प्रेमाचा भुकेला, ओर प्रेमाचा भुकेला. आधी दुष्काळ दयाला, ओर प्रेमाचा भुकेला, ओर प्रेमाचा भुकेला. भगवंताला प्रेम आवडतं. मला दृष्टांत सांगतो एक. महान भगवत भक्त भगवान परमात्म्याचा पण ज्ञानी भक्त होता बरं का. त्या भक्ताचं नाव होतं उद्धव. असा असणारा उद्धव भक्त, ज्ञानी भक्त, ज्ञानामध्ये पारंगत असणारा भक्त. ज्यावेळेला भगवान परमात्मा एक वेळेला मला जेवणा करता भोजनासाठी कौरवांकडे निघाले. निमंत्रण असल्यामुळे, निमंत्रणाशिवाय जाऊ नये बरं का, लक्षात आलं का? निमंत्रण असल्यामुळे भोजनाकरता निघाले. बरोबर उद्धव आहे आणि भगवान परमात्मा आहे. सांगितलं, दुर्योधना मी जेवणाकरता तुझ्याकडे येणार, पण बरोबर 12 वाजता जेवण मला मिळालं पाहिजे. जर का 12 वाजता जेवण मिळालं नाही तर मी तुझ्याकडे जेवणाकरता थांबणार नाही. भगवान परमात्मा बरोबर 12 वाजता कौरवांच्या दुर्योधनाच्या महालामध्ये आले. विचारलं, झालं का भोजन तयार? मला भूक लागलेली आहे. दुर्योधन म्हणला, देवा बाकी सर्व तयार झालंय, पण काय सांगावं, जरा कढी तयार व्हायची राहिलेली आहे, अर्धा तास वेळ आहे. सांगितलं भगवंतांनी, आता मला वेळ नाही आहे. मी तुला वेळ दिली होती ना, आता मला वेळ नाही आहे, आता मी तुझ्याकडे जेवणार नाही. उद्धव म्हटला, मला भूक लागली, जेवायची वेळ झाली, आता म्हणतो जेवणार नाही, आता उपाशी राहिल्याशिवाय गत्यंतर नाही. मग उद्धवाने विचारलं, देवा जर आता इथं जेवायचं नाही मग जेवायचं कुठं? भगवंतांनी सांगितलं, तू माझ्याबरोबर चल. अरे पण मला भूक लागली, मला जेवण पाहिजे. सांगितलं, मी त्या ठिकाणी सांगतो त्या ठिकाणी चल, पण कुठं जायचं? भगवान परमात्मा म्हणतात, चलो बिदुरा घर जावे, चलो बिदुरा घर जावे, चलो बिदुरा घर चलो विदुरा घर जावे. शबरी के बेर सुदाम जी के चावल, शबरी के बेर सुदाम जी के चावल, रुचि रुचि भोग लगावे, चलो बिदुरा घर जावे. उद्धव जी चलो विदुरा घर जावे. सांगितलं भगवान कृष्णाने, उद्धवा माझ्याबरोबर चल, विदुर काकाच्या घरी जाऊया. तिथं जीवन तयार नव्हतं, घरामध्ये विदुर काका हजर नव्हते. आणि अशा अवस्थेमध्ये सांगितलं, भगवान कृष्ण परमात्म्याने आवाज दिला, काका घरामध्ये आहेत का? काका नाही, पण काकी घरामध्ये होती. सांगितलं, मला भूक लागली. त्या घरामध्ये भोजन तयार नव्हतं, काही सुद्धा तयार नव्हतं, पण भूक लागली. भगवान परमात्मा आला ना, याला काहीतरी खायला द्यायला पाहिजे म्हणून काय सांगा महाराज, विदुर काकाची पत्नी आली आणि तिने हातामध्ये केळी आणली. केळीचे संपूर्ण सालपटे काढले. विदुर काकाची पत्नी स्वतः केळीचा गर खाती आणि भगवान परमात्म्याला केळीचे सालपट खाण्याकरता देती. महाराज भगवान परमात्मा आवडीने केळीचे साल खातोय.
तेवढ्यामध्ये विदुर काका आले. काकांनी पाहिलं, अरे अरे माझी पत्नी काय करते म्हणावं, ही भगवंताला गर खायला देत नाही, किडीची सालं खायला देते आणि स्वतः गर खाती. सांगितलं आण इकडे माझ्याकडे किडी. विदुर काकांनी हातामध्ये किडी घेतल्या आणि भगवंताला गर दिली खाण्याकरता. आणि किडीचे सालपट स्वतः खायला लागले. भगवंतांनी सांगितलं काका मगाच्या सारखी चव आताच्या घरामध्ये नाही. विठला 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 विठ्ठला, 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 विठ्ठला. भगवान परमात्म्याला प्रेम आवडतं आणि भगवान परमात्मा प्रेमच देतो बरं का. जगामध्ये सर्व गोष्टी विकत मिळतात, पण जगामध्ये फुकट मिळणारी अशी एकच गोष्ट आहे, ती म्हणजे प्रेम बरं का. आणि ते सर्वांकडे प्रेम आहे, पण तरी माणसं एवढी कृपण आहेत, माणसं माणसावरती प्रेम करण्याकरता तयार नाही, तर माणसं पशुवरती केव्हा प्रेम करतील. विठला विठला विठला. आणि हे प्रेम कशामुळे प्राप्त होतं, तर नाथ महाराज म्हणले भक्तीमुळे प्राप्त होतं. पण भक्ती प्रेमाविन ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी. मग हे प्रेमापासून तुम्हाला काय फायदा. नाथ महाराज म्हणले प्रेमाशिवाय सुख मिळणार नाही आणि सुखाशिवाय समाधान मिळणार नाही. हे श्री संत एकनाथ महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. प्रेम सुख दे, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. प्रेमाविना नाही समाधान, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई, प्रेम सुख देई. संत एकनाथ महाराज म्हणाले प्रेम सुख देई. प्रेम सुख देतं, पण कुठलं प्रेम सुख देतं, भक्ती प्रेम सुख देतं. म्हणजे भक्ती प्रेमाने सुख प्राप्त होतं आणि सुखाने समाधान प्राप्त होतं. पण प्रेमाविन नाही समाधान. भक्त आहे, ज्ञानी भक्त आहे, पण भक्तीमध्ये प्रेम नाही. नाथ महाराज म्हणले काय सांगा, ज्याप्रमाणे एखादं पत्र लिहावं आणि त्या पत्रावरती त्या गावाचा पत्ता नसावा आणि ते पत्र पोस्टामध्ये टाकावं, ते पत्र त्या गावाला जाईल पण त्या व्यक्तीला भेटणार नाही, त्याप्रमाणे काय सांगावं महाराज. नाथ महाराज म्हटले प्रेमाविन भक्ती करणे म्हणजे बिना पत्त्याचं पत्र लिहिणे. बरं का लक्षात आलं. पण नाथांनी उदाहरण दिलेलं आहे. श्री संत प्रेमाविन भजन नागाविन मोह, प्रेमाविन भजन नागाविन मोह, प्रेमाविन
प्रेमाविन भजन नाकाविन मोती अर्थाविन पोथी वाचूनी काय. नाथ महाराज म्हणाले, शरीर सुंदर आहे, स्वरूपवान आहे, डोळे मोठे आहेत, रंग गोरा आहे, काय सांगावं, सर्व लक्षणं युक्त आहेत. पण 32 लक्षणांनी युक्त मुलगी आहे, पण नाक नाही. त्याला काय करायचं? काय करावी ती 32 लक्षणे? नाक नाही तेने वाया गेले. ज्याप्रमाणे शरीरामध्ये नाक महत्वाचं आहे ना, त्याप्रमाणे भक्तीमध्ये प्रेम महत्वाचं आहे. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. नाथ महाराजांनी उदाहरण दिला. विधवा स्त्री आहे, पण विधवेचा शृंगार कोणाकरता शृंगार? लक्षात आलंय का? नाथ महाराज म्हणली, रांडवेने जेवी शृंगार पै केला, प्रेमाविने झाला ज्ञानी तैसा. सांगितलं त्याप्रमाणे असा दृष्टांत दिला. तो शृंगार महत्वाचा नाही आहे. पती असेल तर शृंगार. लक्षात आलं का? तो शृंगार पती करताय. त्याप्रमाणे प्रेम असेल तर खरं भजन, प्रेम असेल तर खरी भक्ती. जर प्रेम नसेल तर त्या भजनालाही उपयोग नाही आणि त्या भक्तीचाही उपयोग नाही. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. म्हणून प्रेम महत्वाचं आहे. प्रेम शब्दावरती आपण बोलतोय, प्रेम महत्वाचं आहे. काय प्रेम आहे? मग उदाहरण सांगितलं मी, उद्धवाला समजलं नाही, पुन्हा दुरुक्ती करतोय. काय प्रेम आहे हे उद्धवाला समजलं नाही. गोकुळामध्ये काय प्रेम आहे हे उद्धवाला समजलं नाही. महान ऋषींना समजलं नाही गोकुळामध्ये काय प्रेम होतं. ते कबीरांना समजलं. कबीर महाराज पंढरपूरला आले, सभा भरली होती संतांची. त्यांना म्हटले, महाराज आम्हाला प्रेम सांगा, प्रेमाचं गाव दाखवा, प्रेम कुठं मिळतं ते दाखवा. कबीर महाराज तुम्हाला पत्ता सांगू का? कबीरांनी पत्ता सांगितला. महाराज, प्रेम प्रेम क्या कहते हो, जाओ जमुना के तीर, एक एक प्रेम में बह गए कोट कबीर, एक एक गवलन में प्रेम में बह गए कोट कबीर. सांगितलं, गवळणीचे एका गवळणीच्या प्रेमामध्ये कोटी कोटी प्रेम कबीर वाहून जातील. विठ्ठला विठ्ठला विठ्ठला. सांगितलं प्रेम महत्वाचं आहे. भक्तीमध्ये प्रेम महत्वाचं आहे. तुकोबाऱ्यांचं प्रमाण आहे, मुले घातले रडाया नाही आसू ना माया. तुकोबाऱ्या म्हणले, भजन प्रेम करायचं का? तर प्रेमाने भजन करा. म्हणून प्रेम हे सुख देणार आहे, प्रेम हे समाधान देणार आहे. नवे नवे नाथ महाराज म्हणतात, नुसता समाधान नव्हे, प्रेम हे गोड आहे. पण प्रेम किती गोड आहे हे एकनाथ महाराज अभंगाच्या शेवटच्या चरणात सांगतात. एका जनाधानी प्रेम प्रेम एका जनाधानी प्रेम गोड प्रेम एका जनार्दनी प्रेम अति गोड, प्रेम अति गोड. एका जनार्दनी प्रेम अति गोड, प्रेम अति गोड. एका जनार्दनी प्रेम अति गोड प्रेम अति गोड. एका जनार्दनी प्रेम अति गोड प्रेम अति गोड. एका जनार्दनी प्रेम अति गोड, प्रेम अति गोड. एका जनार्दनी
अनुभवी सुरवाड जाणतील प्रेम सुख देई 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 अनुभवे सुरवार जाणतील अनुभवे सुरवार जाणतील प्रेम सुख देई 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 एका जनार्दनी प्रेमाती गोड अनुभवी सुरवाड जाणतील. श्री संत एकनाथ महाराज म्हणतात प्रेम गोड आहे. प्रेम किती गोड आहे. प्रेम हे अति गोड आहे. विचार करा, भक्तीमधलं प्रेम गोड आहे म्हणून या जीवाला सुद्धा गोड करणारा असं प्रेम आहे. म्हणून नाथ महाराज म्हणतात देवा मला दुसरं काही नको बाबा, मला भक्ती पाहिजे पण भक्तीमधलं प्रेम पाहिजे आणि भक्तीमध्ये प्रेम दे, भक्ती दे आणि प्रेमयुक्त भक्ती करण्याचं हे मला ज्ञान दे. म्हणून नाथ महाराज म्हणाले भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविण नाही समाधान डोबार कुमाई जय गोपाल डोबार कुमाई जय डोबार कुमाई जय गोपाल डोबार कुमाई जय डोबार कुमाई डोबार जय गोपाल कुमाई गोपाल भक्ती प्रेमाविण ज्ञान नको देवा, अभिमान नित्य नवा तया माझी प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविण नाही समाधान. श्री संत एकनाथ महाराज भगवंताच्या पुढं प्रेम मागतात, भक्ती मागतात. याचं एक कारण यथा व्रज गोपिका नाम असं म्हणतात प्रेमाशिवाय सुख प्राप्त होत नाही. तुम्हाला अजून सांगू थोडंसं, प्रेमाशिवाय भजन सुद्धा होऊ शकत नाही आणि प्रेमाशिवाय संसार सुद्धा होऊ शकत नाही. विठ्ठला विठ्ठला म्हणून मग आम्ही उदाहरण सांगितलं, भगवंताला प्रेम आवडतं, जीवालाही प्रेम आवडतं आणि देवाला सुद्धा प्रेम आवडतं. आणि प्रेम देणारा भगवान परमात्मा आहे. दुसरा संसारामध्ये कोणी प्रेम देऊ शकत नाही. संसारामध्ये जे प्रेम आपल्याला प्राप्त होतं ना, या प्रेमापासून सुख प्राप्त होत नाही, या प्रेमापासून समाधान प्राप्त होत नाही आणि दुःख मिळाल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला 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 म्हणून संत महात्मे देवाला दुसरं काही मागत नाही, प्रेम मागितल्याशिवाय राहत नाही. पण भगवंताला प्रेमच मागावं, भगवंताला भजन मागावं, भगवंताची निष्काम भक्ती करावी, भगवंतावरती निष्काम प्रेम करावं. त्या प्रेमापासून प्राप्त काय होईल? प्रेमापासून सुख प्राप्त होईल. म्हणून प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविण नाही समाधान. या जगामधल्या प्रत्येक जीवाला समाधान पाहिजे. जगामधला प्रत्येक मनुष्य समाधानाकरता फिरतोय. समाधानी ते मिळेल का? समाधान त्या ठिकाणी मिळेल का? ज्या ठिकाणी समाधानाचं दुकान आहे तिथं जात नाही, जिथं दुकान नाही तिथं गेल्याशिवाय राहत नाही. विठ्ठला 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 तुकोबाराय म्हटलं निमसा समाधान आम्हाला आजच्या पुरतं नाही, उद्या पुरतं नाही. भगवंताचं प्रेमाने भजन केलं, भगवंताचं प्रेमाने नाव घेतलं, त्यामुळे काय सांगावं? तिने सदा चित्ता समाधान. पण केव्हा? सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान. म्हणजे भगवान परमात्मा गोड आहे, भगवंताचं भजन गोड आहे आणि भगवंताचं नावही गोड आहे. तो भगवान परमात्मा प्रेम देतो ना, ते प्रेम सुद्धा गोड आहे. विठ्ठला विठ्ठला एका
एका जनार्दनी प्रेम अति गोड अनुभवी सुरवाड जाणतील प्रेम सुख देई प्रेमाविण नाही समाधान ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानेश्वर एक जनार्दनी प्रेम अति गोड एक जनार्दनी प्रेम अति गोड एका जनार्दनी प्रेम अति गोड एका जनार्दनी प्रेम अति गोड अनुभवी सुरवाड जाणतील अनुभवी सुरवाड जाणतील प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई अनुभवे सुरवाड जाणतील अनुभवी सुरवाड जाणतील प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेम सुख देई प्रेमाविन नाही समाधान प्रेमाविन नाही समाधान